नाशिकमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील गटबाजी आता चव्हाट्यावर आलेली आहे। शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळतंय। कोंडाजी आव्हाड यांना पक्षाचा अध्यक्ष केलं तर महाराष्ट्र मुकवतील असं शेलारांचं म्हणणं आहे, तर स्वभावाला औषध नसतं आणि बोलणाऱ्याचं तोंड धरता येत नाही असं आव्हाडांचं म्हणणं आहे। गजानन शेलार यांना कोंडाजी आव्हाडांनी चांगलंच सुनावल्याचं दिसतंय। मारणाराचा हात धरता येतो, बोलणाराचं तोंड धरता येत नाही। त्यांनी काय बोलले, कोणत्या उद्देशाने बोलले हे मला अद्याप समजलेलं नाही। आता मी जी यादी वरती पाठवली, ग्रामीणचे जेवढे इच्छुक उमेदवार आहे त्यांनी ज्यांनी माझ्याकडे फॉर्म भरून दिला, डीडी दिला, त्या सर्वांची यादी मी आदरणीय जयंत पाटील साहेबांकडे मी संप्रुत केली। पवार साहेबांना ती एक यादी दिली। शहराचे जे काही फॉर्म भरून आले होते, शहरावाल्यांनी माझ्याकडे फॉर्म दिले नव्हते, माझ्याकडे डीडी पण दिले नव्हते। त्याच्यामुळे ते मला वाटलं शहराध्यक्ष ते पोहोचवतील। शहराध्यक्षांनी पोहोचवले की नाही अद्याप मला माहित नाही, पण मी कुणाचंही नाव डिक्लेअर केलेलं नाही। त्यांचा जो गैरसमज झालाय हा मला वाटतं अतिशय मोठा गैरसमज आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।